जर एखादा मुलगा लग्न ठरत असताना मुलीला म्हणत असेल की माझी तुझ्याकडून काही अपेक्षा नाही, तू फक्त माझ्या आईला सुखी ठेव, तर अशा मुलाची निवड करताना मुलींनी 10 वेळा विचार करावा. कारण आईला सुखी करण्यासाठी तो लग्न करत नसतो. त्याची आई नक्की कशाने सुखी होईल हे त्यालाही सांगता येणार नसतं. एखाद्याला खुश करता येईल, पण सुखी होणं नशिबातच असावं लागतं आणि ते मोठ्या मनाने मान्य सुद्धा करावं लागतं. मुळात अशा टाईपची मुलं स्वतः आपल्या आईला सुखी ठेवायला काय काय करतात याचा हिशोब कोण ठेवतं? एक तर अशी मुलं ढोंगी असतात किंवा फोल आदर्शवादी विचार जपत स्वतःची फसवणूक करून घेत असतात. दोन्ही प्रकारची मुलं मग तशी घातकच. समीरने अशी अट घालूनच योगिताशी लग्न केलं. समीर मर्चंट नेव्हीत होता, उंचापुरा देखणा. योगिता सुद्धा त्याला साजेशी. लग्नानंतर तिने नोकरी करू नये अशी त्याच्या आईची इच्छा होती. योगिताच्या बहिणीने तेव्हा स्पष्ट सांगितलं, योगिता इतक्यात नोकरी सोडणार नाही. एका ध्येयाने ती नोकरी करते. तिच्या मेरिटवर तिनेही पोस्ट मिळवले आहे. आता कुठे जरा तिची प्रशंसा होते आणि लगेच तिने राजीनामा द्यायचा? समीरच्या बहिणी पण म्हणाल्या, हो हो बरोबर आहे. समीरचं मग काही चाललं नाही. आईला सुखी करण्याचा एक चान्स समीरने घालवला. नव्या नवलाईचे दिवस दिवाळीच्या रांगोळीसारखे असतात, ते ओळखूनच वागावं लागतं आणि योगिता या बाबतीत जरा जास्तच हुशार होती. आमच्याकडे ना पहिलं 1 वर्ष शिवलीलामृताचा एक अध्याय रोज नव्या सुनेकडून वाचून घेतला जातो, सासूबाई म्हणाल्या आणि योगिताने मान्य केलं. तेवढ्यासाठी पहाटे 5ला उठून आंघोळ आटपून ती पोथी वाचायला बसायची. समीरचे बोटीवर जायचे दिवस जवळ आलेले, त्यात हिचं पोथी वाचन, मग स्वयंपाक, मग ऑफिस. लग्नानंतर काही दिवस तिने सुट्टी घेतली होती, पण सुट्टी वाढवून मिळेना. सासूबाईंना म्हणे फार फार वाईट वाटलं. मुलगा इतका हौशी, पण सुख नशिबात असावं लागतं ना, असं आजूबाजूला बोलून त्यांनी एक वातावरण निर्माण केलं. समीरच्या मनातही योगिताच्या करिअरची भीती घातली. नंतर जड जाईल, मनाची तयारी करून ठेव असं त्या ममतेनं म्हणायच्या. आणि समीरला तिची नोकरी जरा खटकायला लागली. खटके उडाले नाहीत, कारण त्याआधीच तो बोटीवर गेला. मग घरात सासरे, सासूबाई आणि योगिता दोघी बहिणी कधीतरी माहेरी डोकवायच्या. एरवी हसून खेळून असलेल्या सासूबाई लेकींसमोर तोंड पाडून बसायच्या. मुलगा सुखी आहे ना, मग आणखी काय हवं असं उसासा सोडून म्हणायच्या. योगिताला कळायचंच नाही की नक्की यांचं काय बिनसलंय. सासरे जरी 4 शब्द हिच्याशी मोकळेपणाने बोलले तरी सासूबाईंचा मूड जायचा. मुली जाताना योगिताला म्हणायच्या, आईचा तक्रार करायचा स्वभाव नाही, तुलाच ओळखून वागायला हवं. ओळखून वागायचं म्हणजे देवपूजेपासनं सगळी कामं तिने आपल्या गळ्यात घ्यायची. रोज तांदूळ भिजवताना सासूबाई तांदूळ किती घेऊ विचारायचं. नारळ वाढवताना सासूबाई नारळ वाढू ना असं विचारायचं. ऑफिसमधनं आल्या आल्या ओट्याशी उभं राहायचं. उशिरापर्यंत कधी कामावर थांबावं लागलं तर योगिताच्या बहिणीला नाही तर दादाला मध्यस्थी करायला लावायची. त्यावरून सुद्धा कांगावा की हिने तिच्या माहेरी माझी काय इमेज बनवून ठेवली आहे. योगिताला बढती मिळाली आणि आता तिला आठवड्यातून 2दा-3दा मंत्रालयातही जावं लागत होतं. ऑफिसकडून गाडी मिळाली होती, पण यावरही कौतुकापेक्षा सासूबाईंच्या त्यांच्या दृष्टीने फुकट मिळालेल्या गाडीवर डोळा. आज काय आम्ही मैत्रिणी टिटवाळ्याला जायचं म्हणतोय, उद्या काय ग्राहक पेठेत जायचं म्हणतोय. तिला सुद्धा ऑफिसमध्ये उत्तरे द्यावी लागतात, हे सासूबाईंना पटतच नव्हतं. समीरकडे बोलावं तर तो म्हणायचा, तशी आमची आई कुणाच्या एका पैशाला शिवायची नाही, पण आपल्या लाडक्या सुनेला ऑफिसकडून गाडी मिळाली आहे म्हटल्यावर तिला जरा वाटतं तो अधिकार जरा मिरवावा. पण ते इतकं साधं नाही हे त्यालाही माहीत होतं. नाहीतर घरात गाडी होतीच की, पण ड्रायव्हर आणि पेट्रोल ऑफिसच ना, मग ताबडवायला काय हरकत आहे. वाद नको म्हणून योगिताने गाडी ऑफिसला परत करून टाकली आणि नेमके तेव्हाच रिक्षेचे दर वाढले. आता कमावती हुशार सून ती रिक्षेने येते की टॅक्सीने या म्हातारीचं काय गेलं. पण नाही, आल्या आल्या आडून आडून चौकशी. मग रिक्षेने येण्यावरून टॉन्ड इतके उधळायचे तर नोकरी करायची कशाला. समीर टिपिकल आज्ञाधारक मुलगा. आता आईचा जन्म गेला काटकसरीने संसार करण्यात. तिला वाटते रिक्षा म्हणजे चैन. शक्यतो बघ ना बसने येऊन, याला म्हणतात उंटावरून शेळ्या हाकणं. यावर आम्ही तिला नामी उपाय सुचवला. तुला वादच टाळायचे आहेत ना, रिक्षा घरापर्यंत आणूच नकोस.
कोपऱ्यावर काशीभुवनापाशी रिक्षा सोड, तिला ती आयडिया मानवली. जेमतेम 2 आठवडे सुखात गेले. मग म्हातारीला संशय आला किंवा हिला फोनवर बोलताना सासूबाईंनी ऐकलं कोण जाणे. मग रंगेहात पकडायची खुमखुमी डोकंवर काढायला लागली. म्हणून बरोबर तीच वेळ साधून समोर जो हजर नाही त्याला शोधत सासूबाई गेट जवळ घुटमळायला लागल्या. किती क्षुल्लक गोष्ट, पण कसा रंग चढत गेला बघा. आणि रंग काय हो, चढवावा तसा चढतो. सासूबाई गेटपाशी रेंगाळताना कळल्यावर योगिताने विचारलं, सासूबाई माझी वाट बघत असता का? एकटीला घरी करमत नसेल, पण बसने यायचं तर? तिच्या गालातल्या हसण्यावरून या बाईने ओळखलं आणि इरेस पेटली. मला ना खोटं बोललेलं सहन होत नाही, जे आहे ते तोंडावर बोला, असं ती आम्ही असताना योगिताला सुनवायची. मग एक युक्ती सुचल्या. सारखं साठ्यांच्या दवाखान्याच्या कठड्यावर चढून तारेला धरून मान तिरकी करून डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिलं की काशीभुवनचा परिसर दिसतो हे म्हातारीच्या लक्षात आलं. आणि आपल्या वयाचा एकूण व्यक्तिमत्वाचा विचार न करता ही बाई ठरवल्याप्रमाणे कठड्यावर चढून बसली. सुनेला रिक्षेतून उतरताना बघून हिला कोणता विजय मिळणार होता कोण जाणे. पण आम्ही म्हातारीला अशी कठड्यावर तारेला चिकटून बसलेली बघितली आणि योगिताला फोन केला. म्हटलं अजून अलीकडे उतर, नाहीतर रिक्षा घेऊन सरळ साठ्यांच्या कठड्यालाच धडक मार. ती म्हणाली नको नको, मी आणखी अलीकडे उतरते. पण इथे वेगळंच नाट्य घडलं. आता साठ्यांच्या लाडवलेल्या अल्सेशियन कुत्र्याला मुळात सासूसून हा प्रकारच माहीत नाही. त्यात त्याला पहार द्यायची सवय, पाळत ठेवणं म्हणजे काय हे त्याला कसं कळणार? कटड्यावर कोणीतरी चढलं म्हणजे धसका बसेल असं भुंकत झेप घ्यायची इतकंच त्याला माहीत. तेच त्यानं केलं आणि कसा बसा तोल सावरून बसलेल्या सासूबाईंचा तोल गेला. त्या पडल्या, हनुवटीला लागलं, गुडघा ठेचकाळला, कंबर अवघडली. आधी समीरच्या बाबांना, मग बहिणींना, मग डॉक्टरांना प्रश्न पडला की मुळात या बाई साठ्यांच्या दवाखान्याच्या कठड्यावर कशासाठी चढल्या आणि कशासाठी बसल्या. आता आली का पंचायत. त्यात सासूबाईंना म्हणे खोटं बोललेलं चालत नाही, पण वेळ मारून न्यायला मला खोटं बोलावंच लागलं. म्हटलं पनवेलहून शिंदोऱ्यांकडे बच्चे कंपनी आली आहे ना, त्यांच्याबरोबर या लपाछपी खेळत होत्या. ते 4 जण या एकट्या. हो की नाही हो काकू? बुगू बुगू त्या हो म्हणाल्या. आता कर्तबगार सोनेला रिक्षेतून उतरताना रंगेहात पकडायचं होतं हे त्या कोणत्या तोंडाने सांगणार? साठे डॉक्टरांना सासूबाईचं कमालीचं कौतुक वाटलं. या वयात ही बाई इतका उत्साह दाखवते, यांचा आदर्श तर इतर वयस्कर लोकांनी घ्यायला हवा. नाहीतर मुलांच्या मस्तीचा त्रास होतो, डोकं उठवतात ही मुलं, अशी किरकिर करत बसतात वयस्कर लोक. डॉक्टरांच्या या म्हणण्यानुसार समीरचे बाबा हो हो म्हणत राहिले. पण आईकडे बघून समीरच्या बाबांना काही हे तितकंसं पटलं नाही. मुलीने सुद्धा नाईलाजाने निमूट मान्य केलं. योगिताने समीरला कळवलं. शेजारच्या मुलांबरोबर आई लपाछपी खेळत होत्या तर त्या कठड्यावरून पडल्या. समीरला हे ऐकून ठसकाच लागला. नेमकं काय बोलायचं हेच त्याला कळेना. आपली आई मुलांबरोबर खेळत होती. अख्खा भूतकाळ त्याने क्षणात उपसून बघितला. पण आईचं असं कोणतंच चित्र त्याच्या डोळ्यासमोर येईना. तरी तो गप्प बसला नाही. म्हटला आईचं काही सांगता येत नाही. मुलं म्हटलं की तिला काही सुचत नाही वगैरे वगैरे. या प्रकाराला विनोदी तरी कसं म्हणायचं? मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.